नवरात्रीमध्ये 9 दिवस मातेच्या भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात. राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शैलपुत्रीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते. शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात. सती प्रजापक्ष दक्ष यांची कन्या होय. वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवाशी विवाह केला होता. त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षाने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले. यासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रणे पाठवली, परंतु भगवान शिवाला नाही. देवी सती आमंत्रण येणार हे चांगलेच माहीत होते, पण तसे झाले नाही. ती यज्ञाला जायला हताश होती, पण भगवान शंकराने नकार दिला. यज्ञाला जायचे निमंत्रण मिळाले नाही, त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सती राजी झाली नाही. यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत होती. शेवटी स्त्री हट्टपूर्वक शिवाने सतीला तेथे जाण्याची परवानगी दिली. सती जेव्हा तिथे वडील प्रजापती दक्ष यांच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलले नव्हते. त्यांच्या इतर बहिणीचे कौतुक सुरू होते, पण कोणीही सतीची चौकशी केली नाही. केवळ आईने सती मातेला प्रेमाने मिठी मारली. हे सगळं पाहून माता सती दुःखी झाल्या. त्यांना स्वतः आणि भगवान शंकराचा अपमान सहन होत नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात सतीने आपल्या यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले. भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले. दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वाळात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला. त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला. हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले. माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयात राज्य करत आहेत. या नंदी शिवाचे रूप आहेत. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक आहे. शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे, जे धर्म अर्थ मोक्ष याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे. शैलपुत्रीचे डोळे स्पष्ट प्रतिबिंबित करतो. डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये कलश हे गणेशाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते. घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेच्या पूजेला येण्यासाठी आमंत्रित करतात. उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे, नद्या, समुद्र, दिशा, नगर देवता, ग्रामदेवता या सर्व योगिनींना आमंत्रण करतात. ओम ह्रीं क्लीं चामुंडायै विद्महे ओम शैलपुत्री देवे नमः असा शैलपुत्री मंत्राचा जप 108 वेळा करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारी व्यक्ती निरोगी राहते. शैलपुत्री माता काशी नगरी वाराणसी येथे आहे. तिथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे. त्याबद्दल असे म्हणले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात.